शोल्डर मायनस आपण फ्रंटमध्ये वेगळं केलेलं आहे, बॅकमध्ये वेगळं केलेलं आहे. तर आपलं हे शोल्डर एकमेकांशी जुळणार का? आपण हे कसं जुळवू? 7 इंच. तर जेवढा आहे तेवढाच आपल्याला इथे मार्क करायचा आहे, त्याच्यामध्ये काहीही प्लस वगैरे करायचं नाही. तर चला, याचा फ्रंट पार्टसाठी मी काही बेसिक मार्किंग्स करून घेतलेली आहेत. हा असणार आहे आपला बोट नेक फ्रंट. ओके, तर याच्यासाठी जी मेजरमेंट आहेत, आपला शोल्डर आहे ते शोल्डरचं मेजरमेंट या लाईनवरती टाकून घ्यायचं आहे, जे पण अर्ध येणार आहे ते. तर इथे आपलं शोल्डर 14.5 आहे. आता फ्रंट आपला आहे डीपमध्ये, त्याच्यामुळे डीपमध्ये कंपल्सरी आपल्याला तुमची साईज कोणतीही असो, तुम्हाला 1 इंच शोल्डर डाऊन करायचं आहे. तर 1 इंचांवर डाऊन केलं, बंद बाजूकडून 2.5 वरती मार्क करायचं आहे आणि ही तिरकी लाईन जोडून घेतली. हे सगळं बेसिक आहे, हे सर्वांनी करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथून इकडे आपण आता ही मेजरमेंट्स घेणार आहोत. ओके, आता आपल्याला इथून फ्रंटमध्ये डीप आहे, तर आपल्याला तर चेस्ट लाईन कशी घ्यायची आहे, तर त्याच्यासाठीचं जे सूत्र असणार आहे ते तुम्हाला या चार्ट वाईज घ्यायचं आहे. तर बघा, इथे 32 to 41 चेस्ट असेल आणि जर आपली चेस्ट डीप म्हणजे तुम्ही गळ्यासाठी घेत आहात, तर छाती भागिले 6 प्लस 0.5 करायचं आहे. तर चेस्ट आहे आपली 36, त्याला भागिले केले 6, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे 6.5. ओके, तर या पद्धतीनं तुमची जी चेस्ट असेल त्याच्यावेळेस तुम्हाला हे अंतर घ्यायचं आहे. तर इथे मी 6.5, तर ते कुठून घेणार आहे, इथून खाली 6.5 मार्क करणार आहे. तर ते आलेलं आहे इथे. इथे एक आडवी लाईन मी ड्रॉ करून घेते. आता या लाईनवरती आपल्याला चेस्ट लाईन म्हणजे आपल्या चेस्टचं मार्किंग करायचं आहे. चेस्ट आहे, आता इथे फ्रंटमध्ये आपल्याला डीप घेणार आहोत. तर डीप असेल तर आपल्याला लुझिंगमध्ये फक्त 2 इंच ॲड करायचं आहे. 1.5 किंवा 2 इंच सफिशियंट आहे. ओके, तर इथे आपण लुझिंग घेणार आहोत 2 इंच. तर चेस्ट आहे आपली 36, त्यामध्ये प्लस केलं 2 इंच, त्याला भागिले केले 4, तर उत्तर येणार आहे 9.5. तर ते मार्क करायचं आहे आपल्याला या बंद बाजूकडून 9.5 या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. यानंतर याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके, तर हे झालं चेस्ट लाईनचं मार्किंग, जे हे पॉईंट आपले आलेले आहे. तर बघा, आता यामध्ये आपल्याला शोल्डर मायनस जे आपण मघाशी काढून घेतलं होतं की फ्रंटला डीप असेल तर आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे 1.1. तर ते कुठे करायचं आहे, तर ते आपल्याला करायचं आहे जे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून या लाईनवरती बॅकला आपल्याला हे मार्किंग करायचं आहे. तर टेप या पद्धतीने ठेवायचा आहे आणि 1.1 जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे. सिंपल आहे, कुठेही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही किंवा काही नाही. आता तुम्हाला हे अंतर मोजायचं आहे किती आहे पाठीमागचं. तर हे आलेलं आहे 6 आणि 1 लाईन, बरोबर. तर हेच आपल्याला या चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे 6 आणि 1 लाईन. हे मार्क केलं, ही लाईन आपण सरळ खाली ओढून घ्यायची आहे. सिंपल, तुम्हाला इथे कुठेही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही किंवा काहीही नाही. तर आता ही लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे फ्रंट मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी. तर एक मार्क करून घेतलं, या लाईनच्या आतमध्ये आपल्याला 2 लाईन यायचं आहे म्हणजे 0.5 यायचं आहे आणि इथून एक लाईन तिरकी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची जी या 0.5च्या याच्यातून जाणार आहे. हे मार्क करून घेतलं आणि कोण्यातून आपल्याला फ्रंटचं मार्किंग करत असताना घ्यायचं आहे पॉईंट. तर हा क्रॉस मार्किंगचा चार्ट आहे. आपल्याला फ्रंटमध्ये किती घ्यायचं आहे 0.75. तर हे मार्क करायचं आहे आपल्याला या कोण्यामधून. तर हे मी इथे ठेवलं आणि 0.75 येणार आहे आपलं इथे. तर हे मार्क केल्यानंतर आपल्याला कर्व शेप पट्टी घ्यायची आहे आणि हा पॉईंट, ही आडवी लाईन आणि ही आपली तिरकी आलेली लाईन, हे सगळे एका पॉईंटमध्ये एकाच शेपमध्ये येतील या पद्धतीने ठेवायचं आणि मार्क करून घ्यायचा आहे. तर हा झाला आपला फ्रंट मुंड्याचा शेप देऊन. आता यानंतर आपल्याला रेडी शोल्डर किती 2.5 इंच हवा आहे. तर 1 इंच प्लस करून 3.5 इंचांवर एक मार्क करून घेतलं, त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथे सेंटर मार्क केल्यानंतर या सेंटरपासून आपल्याला आता मेजरमेंट्स देऊन घ्यायचे आहेत. आपला फ्रंटचा गळा घ्यायचा आहे आपल्याला किती 7 इंच. तर जेवढा आहे तेवढाच आपल्याला इथे मार्क करायचा आहे, त्याच्यामध्ये काहीही प्लस वगैरे करायचं नाही. तर जे आहे ते 7 इंच आपल्याला गळा पुढचा हवा आहे. 7 वरती मार्किंग केलं. इथून आपल्याला एपेक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर टू एपेक्स पॉईंट किती आहे आपला, शोल्डर टू एपेक्स पॉईंट 10 इंचांवर आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, कारण वरच्या बाजूला इथे आपल्या शिलाईमध्ये ॲड होणार आहे. त्यामुळे अर्धा इंच प्लस करून 10.5 वरती एक मार्किंग घेतलं आणि इथूनच आपल्याला खाली टोटल उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे. तर टोटल उंची आहे आपली 14.5 तयार. तर 1 इंच प्लस केल्यानंतर 15.5 येणार आहे. तर म्हणून इथे मी 15.5 वरती एक पॉईंट देऊन घेतला आणि ह्याच लाईन आपल्याला आता सरळ स्ट्रेटमध्ये ओढून घ्यायच्या आहेत. तर ही चेस्ट लाईन, ही आहे आपली वेस्ट लाईन, ही आहे आपली गळ्याची लाईन म्हणजे इथे आपण गळ्याचं मार्किंग करणार आहोत. ओके, तर हे इथंपर्यंत झालं. याच्यानंतर आता आपल्याला पहिला गळ्याचं मार्किंग करून घेऊया. इथे आपला गळा इथे बघायचा, इथे आपलं हे इथून 2.5 इंच तयार हवा आहे. तर आपण 3.5 वरती मार्क केलं. 3.5 पासून पुढे आपलं हे या लाईनपर्यंत किती आलेलं आहे, तर हे आलेलं आहे 2.25 इंच.
बरोबर. तर तेवढंच अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे, 2.25. तुम्हाला इथे खालच्या बाजूनी गळा तुम्ही 1/2 इंच किंवा अर्धा इंचपर्यंत या बाजूला घेऊ शकता, जसा तुम्हाला इथे ब्रॉड हवा आहे त्याच्या वेळेत. तर इथे आपण साधारण एक 1/2 इंच ॲड करून घेणार आहोत, बरोबर. तर मी इथे 1/2 इंच ॲड केलं. तुम्हाला अर्धा इंच वगैरे सुद्धा गळा बाहेर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ह्या वरच्या लाईन बरोबर खालच्या पॉईंट बरोबर हा पॉईंट जोडून घेतला आणि यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. यासाठी या पद्धतीने ड्रॉ करून 7 आहे त्याच्या अर्धा 3.5 वरती मार्क केलं आणि वेस्ट लाईन वरती आपल्याला 3.5 मधून अर्धा इंच म्हणजे जे पण तुमचं इथं येणार आहे त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून कंबर घेरावरती मार्किंग घ्यायचं आहे. तर इथे 3 वरती मार्क केलं आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घेतली. तर या चार्टनुसार तुम्हाला कमरेवरती किती टक्स घ्यायचा आहे आणि इथे मुंडा घेरावरती किती टक्स घ्यायचा आहे हे पाहायचं आहे. जेवढा पण टक्स तुम्ही इथे कंबर घेरावरती देणार आहात त्याच्या अर्धा टक्स तुम्हाला इथे मुंडा घेरावर घ्यायचा आहे. कंबर घेरावरती आता आपल्याला 36 चेस्ट आहे, तर 36 चेस्ट आपली याच्यामध्ये येणार आहे. तर याच्यासाठी कमरेवरचा टक्स येणार आहे 2.5 इंच आणि मुंडा घेरावरती टक्स येणार आहे 1.25 इंचाचा. ओके. तर हे आपण कसं घ्यायचं ते बघूया. तर इथे आपल्याला मुंडा घेरावर कमरेवरचा टक्स येणार आहे 2.5 इंच. तर या बाजूनी 2.5 इंचांवर एक मार्क केलं आणि त्यानंतर आपल्याला ही लाईन आहे ती या लाईन बरोबर म्हणजे या एपेक्स पॉईंट बरोबर हा पॉईंट आपण जोडून घेतला. लाईनचे आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. त्यानंतर या लाईनचा जो सेंटर पॉईंट आला त्याचाही आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि वरच्या पॉईंट या आणि या लाईनचा पण सेंटर पॉईंट काढून घेतला. ओके. यानंतर पहिल्या लाईनपासून म्हणजे जो कमरेकडून जो पहिला पॉईंट आलेला आहे तिथून बाहेर आपल्याला अर्धा इंच जायचं आहे. ओके. त्यानंतर या पॉईंटपासून आपल्याला पॉईंट मधल्यापासून 2.5 जायचं आहे आणि इथून काहीच जायचं नाही आहे. तर ही लाईन आहे ही आपल्याला इथं मी ज्या पद्धतीने तुम्हाला टक्स दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही मार्क केला तर तुम्ही टक्स तुमचा चुकणारही नाही आणि अगदी पहिल्या प्रयत्नातच तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट येणार आहे. इथे थोडासा आतमधून असा कर्व शेप घ्यायचा आहे. ओके. आणि हा सुद्धा या पद्धतीने येईल. इथे आपला कोना येऊ नये याच्यासाठी हा असा आतल्या बाजूने कर्व देऊन घ्यायचा आहे. तर हा तुमचा प्रॉपर शेप आपला तयार झालेला आहे. आता वरच्या बाजूमध्ये इथे कसा टक्स घ्यायचा आहे ते बघूया. इथे 2.5 आहे म्हणून इथे आपण 1.25 इंचांचा टक्स घेणार आहोत. तर 1.25 इंच टेपवरती कुठे येते तर या लाईनला. तर ही इथे आपला या चेस्ट लाईनवरती 1.25 इंच ठेवायचा आहे पॉईंट आणि तो पुढे पुढे सरकवत जायचं. या मुंडा घेरावरती तो पॉईंट कुठे टच होतोय बघायचं, तिथे एक मार्क करायचा आहे आपल्याला आणि 1.25 इंचाच्या बरोबर टेप आपल्याला असा ठेवायचा आहे आणि 1.25 इंचावर ठेवून जेवढं येणार आहे अर्धा अंतर ते आपल्याला या बाजूला वरच्या बाजूला त्याच्या मार्क करायचा आहे. ओके. हा मार्क केल्यानंतर एपेक्स पॉईंट बरोबर हा पॉईंट जोडून घ्यायचा. यानंतर अर्धा इंच खालच्या बाजूनी आपल्याला 1.25 इंच कुठे येत आहेत बघायचं आहे. तर अर्धा इंचावर ठेवलं आणि 1.25 इंच बघायचं या पद्धतीने. तर आपलं 1.25 इंच येत आहे इथे. तर एक पॉईंट देऊन घेतला इथे आणि त्यानंतर आपल्याला एपेक्स पॉईंटपासूनच ही लाईन आपल्याला तिरकी वरती घ्यायची आहे आणि जी थोडीशी एक्स्ट्रा वरती घ्यायची कारण या लाईन बरोबर ही लाईन आपल्याला मॅच करून बघावी लागेल. तर आता या लाईन बरोबर बघा इथून इथंपर्यंत टेप ठेवला, जेवढं अंतर इथं आलेलं आहे तेवढंच अंतर आपल्याला या लाईनवरती मॅच करायचं आहे. तर ते येणार आहे आपलं इथे. तर हे आल्यानंतर आता हे जे मधलं अंतर आहे ते आपलं पूर्ण मायनस होणार आहे. हे आपलं असणार आहे फायनल. ओके. त्यानंतर आता इथे कंबर घेरावरचं मार्किंग आता पहिला हा टक्स आपण मोजून बघूया. जसा एवढा आहे इकडचा तेवढाच आपला इकडचा असला पाहिजे. तर इथून आता हा आहे 5 आणि 1 सूत आहे. तर हे अंतर या पद्धतीनं आपल्याला याच्यावरती 5 आणि 1 सूत बघायचं आहे कुठे येते. तर 5 आणि 1 सूत तर हे आलेलं आहे आपलं इथे. तर इथे आता पहिला कमरेचं मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला या साईडच्या फिटिंग लाईन्स मिळतील. तर इथून इथंपर्यंत आपला आलेला आहे 3 इंच बरोबर. कंबर घेरा आहे आपला 30च्या चौथा भाग 7.5 आला. तर हे इथं आलं 3 इंच. तर हा टेप उचलायचा इथे ठेवायचा 3 वरती बरोबर. हे आपलं इकडचं 3 आहे म्हणून आणि इथून आता आपल्याला 7.5 कुठे येत आहेत बघायचं आहे. तर ते आलेले आहेत या इथे 7.5 इंच बरोबर. तर इथे एक पॉईंट मी देऊन घेतला आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि या साईड फिटिंगच्या लाईन्स आहेत त्या आपण ड्रॉ करून घेऊया. ही आहे आपली फिटिंगची लाईन आणि ही आहे मार्जिनची. आता जेवढं अंतर आपलं इथून इथंपर्यंत आलेलं आहे ते पहिला मोजायचं आहे आपल्याला. तर किती आलेलं आहे हे
तर हे आलेलं आहे आपलं अर्धा इंच आणि एक लाईन आहे म्हणजे पाऊण इंच आहेच आहे आपलं, पाऊण इंचाला किंचितचं कमी आहे आपलं अंतर हे, बरोबर. तर हे पाऊण इंच आलेलं आहे, तर याच्या जेवढं इथं अंतर आलेलं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे या लाईनवरती मार्क करायचं आहे. पण हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला साईडची उंची कमी होते की काय, असं जर वाटत असेल तर तुम्ही इथे फक्त जेवढं इथं अंतर आलेलं आहे तेवढंच इथे घेऊ शकता. पण मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सने सांगेन की जेवढं तुमचं अंतर इथं आलेलं आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला इथे मार्क करायचं आहे, की जेणेकरून तुमचा ब्लाऊज या बाजूने खाली येणार नाही. कारण कसं होतं, ब्लाऊज घातल्यानंतर इथे कमरेकडच्या बाजूने ना ब्लाऊज असा खाली आल्यासारखा होतो, तर तो होत नाही. कारण आपल्याला चेस्टचा उभार फक्त इथेच असतो, या बाजूला आपल्याला तेवढं कापडाची गरज नसते, इथे आपली स्ट्रेट असते बॉडी. त्याच्यामुळे या बाजूला तुम्हाला जेवढं इथं अंतर आहे त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे, इथे मार्क करायचं. तर इथे पाऊण इंच आहे, तर या बाजूने आपण 1.5 इंचांवर मार्क करणार आहोत. हा पॉईंट मी तुमच्यावर ठेवते की तुम्हाला किती अंतर पाहिजे आहे त्याच्यावेळेस तुम्ही इथे मार्क करा. ओके, मी इथे 1.5 घेतलेला आहे कारण मला हे 1.5 प्रॉपर आहे, कारण मी बऱ्याचदा या पद्धतीने केलेलं आहे, मला ह्यामध्ये फिटिंग प्रॉपर आलेलं आहे, कुठेही उंची कमी वगैरे होत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की एवढं अंतर वरती घेण्याने किंवा या बाजूने पण आपण अजून अर्धा इंच खाली येणार आहोत तर हे अंतर कमी होईल का, तर तुम्ही इथे जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच अंतर इथे घेऊन तुम्ही ब्लाऊज कट करून घेऊ शकता. ओके, तर चला, जेवढं इथं आलं तेवढं याच्या दुप्पट इथे घेतलं मी. त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच खाली, कारण हे अंतर जेव्हा आपण टक्स मायनस करू त्यावेळेला आपल्याला मुंडा हा कमी होणार आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला प्रॉपर मुंड्याचा शेपसुद्धा देऊन घ्यावा लागणार आहे. तर याच्यासाठी पट्टी या लाईनवरती स्ट्रेट ठेवली आणि या पद्धतीने जेवढी इकडे लाईन देता येते तेवढी देऊन घेतली. त्यानंतर या बाजूला आपल्याला पट्टी ठेवताना हा पॉईंट इथे ठेवला आणि जेवढं इथं अंतर आलेलं आहे तेवढंच आपल्याला या इथे खाली पण आलं पाहिजे. या पद्धतीने पट्टी सेट केली आणि उभी लाईन आपण ड्रॉ करून घेतली. त्यानंतर कर्व शेप पट्टीला या पद्धतीनं आपल्याला ठेवायची आहे की जेणेकरून या भागामध्ये आपल्याला व्यवस्थित आपला हा मुंडा मार्क करून घेता आला पाहिजे. तर हा मुंडा घेर आपण मार्क करून घेतला आणि हे आहे हे आपलं पूर्ण मायनस होणार आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं हे फ्रंटचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर आता यामध्ये इकडे पण आपल्याला ही लाईन अजून देऊन घ्यायची. या बाजूला आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. हे सर्व साईजमध्ये कंपल्सरी असणार आहे. ओके, तर आता ह्या लाईनला आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे आणि ही लाईन आहे ही आपल्याला इकडे या पद्धतीने घ्यायची आहे. तर चला आता आपण हे पहिला कट करून घेऊया. आणि इथे मी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे की जेणेकरून आपल्याला इथे हे आत्ता मी या पद्धतीने कट करणार आहे खालच्या बाजूने पाऊण इंच घेऊनच, आणि तुम्हाला कटिंगमध्ये पण दाखवणार आहे की या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला ब्लाऊजमध्ये कशा पद्धतीने आपण खाली जातो. स्टिचिंग करताना मी याच लाईन बरोबर स्टिच करणार आहे. ओके, तर हे मी पहिला कट करून घेते आता. करण्यासाठी या लाईनवरती आपल्याला बरोबर इथे घडी करून घ्यायची आहे आणि ती घडी आपल्याला बरोबर या खालच्या लाईनवरती ठेवायची. तर बघा, जेव्हा आपण ही लाईन ही जी घडी बनवलेली आपली या लाईनवरती ठेवू त्यावेळेला आपला हाता मुंडा घेर बघा प्रॉपर आलेला आहे. तर आता आपण हा मुंडा घेर कट करून घेऊया. तर हे आपलं कट झालेलं आहे. आता आपल्याला याला शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. तर या लाईनपासून जो आपण टक्स घेतलेला आहे त्या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवरती एक मार्क केलं. आता या लाईनपासून जो सेंटर घेतलेला आहे तिथपर्यंतच्या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 0.25 बाहेर जायचं आहे. त्याला इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्क करायचा आहे. तर हा टेप मी इथे ठेवला आणि इथून अर्धा इंच कुठे येत आहे, तर हा एक वरती आहे, तर अर्धा इंच आपलं हे इथं आलेलं आहे बरोबर. तर आता हा 0.25चा पॉईंट आणि हा पॉईंट या पद्धतीनं घ्यायचं एकावरती आणि हा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, हा आपला असा प्रॉपर शेप आपला हा इथे आलेला आहे. तर या लाईनवरती आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
इथे जर थोडंसं तुम्हाला हे वाटत असेल तर इथे पण असं व्यवस्थित कर्व शेप देऊन घ्यायचा आणि हा सुद्धा पॉईंट आपल्याला एवढासा व्यवस्थित कट करून घ्यायचा, कारण इथे आपल्याला कुठे कोणा नाही आला पाहिजे, व्यवस्थित कट करून घ्यायचा. इथे नॉच देऊन ठेवायचा की जो आपला असणार आहे. तर हा इथे व्यवस्थित असा यानेच तुम्ही या इथे पण व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे की जेणेकरून इथे पण आपला टोक वगैरे तयार नाही झालं पाहिजे. ओके, त्यानंतर हा पोर्शन कट करून घ्यायचा. आणि इथे सेंटरला पण नॉच देऊन ठेवायचा. तर बघा, हा या पद्धतीने आपला प्रिन्सेस कट रेडी झालेला आहे. आता हा प्रिन्सेस कट आपल्याला बॅक बरोबर जोडून घ्यायचा आहे. तर हा आहे आपला बॅक पार्ट बरोबर. आता हा आहे आपला फ्रंट पार्ट कट करून घेतलेला. जेव्हा आपल्याला बॅकला बोटनेक असतो आणि फ्रंटला डीपनेक असतो त्यावेळेला आपण या लाईनपासून खाली जात असतो. 0.25 जायचं आहे फक्त. ओके, तर इथून मी 0.25 मार्क केलं आणि जेव्हा दोनही गळे बोटनेक असतील त्यावेळेला आपल्याला इथून खाली अर्धा इंच जायचं आहे. हे तुमच्यासाठी हे इम्पॉर्टंट टिप्स आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी, ही तर लक्षात ठेवा आणि या पद्धतीने कटिंग करून घ्या. तर आता या लाईनवरती आपल्याला अशी पट्टी ठेवायची आहे की जेणेकरून याला ही स्ट्रेट आली पाहिजे आणि त्यानंतर आतमध्ये जेवढं आपल्याला ही लाईन घेता येईल तेवढी आपल्याला ही लाईन देऊन घ्यायची आहे. आता या लाईनवरतीच आपल्याला हा प्रिन्सेस कटचा शेप आपण काढून घेतलेला आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. यावरती जो आपला फिटिंगचा लाईन आहे, फिटिंगची लाईन आहे त्यावरती, आणि हा आहे मार्जिनची लाईन. तर फिटिंगच्या लाईन बरोबर फिटिंगची लाईन आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर इथे बघा, हे जर तुम्ही डबल मायनस नाही केलं तर तुमचं हे जे अंतर आहे ते खूपच येणार आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा तुम्ही या लाईनवरती मायनस कराल त्याच वेळेला तुम्हाला हा पॉईंटसुद्धा प्रॉपर मिळणार आहे. ओके, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता मी तुम्हाला हे कट करून दाखवणार आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी कट केलं नव्हतं की कशा पद्धतीने आपण घेतो आणि त्यानंतर कसं इथे येतं ते सुद्धा बघा दाखवायचं होतं तुम्हाला. तर बघा, इथे हे ठेवल्यानंतर याबरोबर मी हे अंतर या लाईनबरोबर खालची लाईन मॅच करून घेतली. इथून आपल्याला जेवढं अंतर एक लाईन आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे इथंपर्यंतच. आणि आता या उंचीचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे सेंटर पॉईंट आलेलं आहे. तर सेंटर पॉईंटपासून आपल्याला बॅकची उंची तयार हवी आहे ब्लाऊजमध्ये 13 इंच बरोबर. तर इथे आपल्याला 14 इंच यायला हवी आहे. तर इथे मी बरोबर सेंटरला ठेवला आणि इथून जेव्हा मार्क करेन त्यावेळेला 14 इंच आपला आलेला आहे इथं बरोबर. तर आता ही लाईन आहे ती मी बघा या पद्धतीने इथं घेणार आहे आणि ही लाईन याच्याबरोबर मॅच करायची आहे. तर त्याच्यासाठी मी काय करेन, तर इथून ही लाईन या पद्धतीने या 14 बरोबर येण्यासाठी कशी घेता येते त्यासाठी मी अजून थोडीशी पुढं घेईन आणि त्यानंतर या लाईनला इकडे या पद्धतीने घेणार आहे की ज्यामुळे इथे आपल्याला उंची पण प्रॉपर मिळाली आणि इथे जर थोडासा कर्व होत असेल तर तो आपल्याला या पद्धतीनं सरळ करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा कर्व शेप देऊन घ्यायचा की जेणेकरून ते अंतर आपलं व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणजे कुठे कोणा तयार नाही झाला पाहिजे. तर इथे आपल्याला हे आता कट करून घेऊया आणि टक्स तुम्हाला किती घ्यायचं आहे ते डिपेंड आहे आपल्या. इथे आता आपण डिझाईन घेणार आहोत, त्याच्यानंतर बघूयात आपण टक्समध्ये कसं घ्यायचं ते. तर हे आपण कट करून घेऊया. तर बघा, बऱ्याच ताईंचा म्हणजे प्रॉब्लेम असतो किंवा त्यांना वाटत राहतं की आपलं जर शोल्डर मायनस आपण फ्रंटमध्ये वेगळं केलेलं आहे, बॅकमध्ये वेगळं केलेलं आहे, तर आपलं हे शोल्डर एकमेकांशी जुळणार का, आपण ते कसं जुळवून घ्यायचं. तर इथे मी तुम्हाला दाखवते, जरी आपण शोल्डर वेगवेगळं मायनस केलेलं असलं तरी रेडी शोल्डरचं मेजरमेंट आहे ते आपण सेमच घेतलेलं आहे. म्हणजे 2.5 इंच तयार हवा आहे तर दोन्हीकडे घेताना 3.5 इंचच घेतलेलं आहे आपण. हे बघा, इथून हे आपण घेतलेलं आहे 3.5 इंच आणि बॅकमध्ये पण घेतलेलं आहे 3.5 इंच. त्याच्यामुळे जेव्हा आपण हे दोन्ही एकमेकांना मॅच करू त्यावेळेला, म्हणजे एकमेकांवरती स्टिच करू त्यावेळेला हे दोन्हीही मॅच होणार आहेत. ओके, तर तुम्हाला जर हा प्रॉब्लेम वाटत असेल तर तो प्रॉब्लेम्स नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टिचिंग कटिंग दाखवत असते, सांगत असते त्या पद्धतीनेच करत जा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये फिटिंग फिनिशिंग परफेक्शन येण्यास मदत होईल. आणि हे आपले पेपर पॅटर्न्स तयार झालेले आहेत. चेस्ट आहे 36, वेस्ट आहे 30 आणि फ्रंट हाईट आहे याची 14.5, बॅक हाईट आहे 13. ओके, तर या मेजरमेंट्समध्ये आपण हा पॅटर्न तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा जर तुमचं मेजरमेंट यामध्येच येत असेल तर हाच पॅटर्न फॉलो करा, किंवा जर तुमचं याच्यामध्ये काही उंचीमध्ये किंवा कशामध्ये वेगवेगळं असेल तर त्याच्यानुसार तिथे चेंजेस करा आणि या पद्धतीने पॅटर्न्स काढून तुम्ही तुमचा ब्लाऊज एकदा स्टिच करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.